जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नवीन सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगल कामना करते. मित्रमैत्रिणींनो, आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य BC वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत. त्यांच्याकडून आता आपण सध्या खंड क्रमांक 5 मधील भाग क्रमांक 2 शिकून घेत आहोत. आजच्या या प्रकरणातील प्रश्नांची उकल करून घेण्याकरता त्यांचे स्वागत करूयात आणि आजच्या प्रकरणातून काय शिकायला आणि समजायला मिळणार आहे आपल्याला ते जाणून घेऊयात. साहेबांचे स्वागत करूयात. वंदनी सर, जय भीम. जय भीम. सर, स्वागत आहे आपलं. तिसऱ्या प्रकरणात आहोत आपण. भिक्खू संबंधीचे विश्लेषण, तथागतांची काय संकल्पना, काय धारणा होती ती आपण या भागामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या भागात पाहून घेत आहोत. सर, आता तिसऱ्या क्रमांकाच्या प्रकरणात पोहोचलेलो आहे आपण. भिक्खू आणि ब्राह्मण. याच्या पूर्वी भिक्खू कसा असावा ते पाहिलं आहे आपण. त्यानंतर आपण भिक्खू आणि तपस्वी यांच्यामधील काय तफावत आहे ती बघून घेतलेली आहे. आता भिक्खू आणि ब्राह्मण म्हणजे भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यातील अंतर, भिक्खू कसा असावा आणि ब्राह्मण कसा असावा हे आपण या प्रकरणात बघून घेणार आहोत. आपण समजून सांगावं आम्हाला हे प्रकरण, अशी मी विनंती करते. सर, अगदी मागच्या प्रकरणासारखंच बिलकुल हे आहे. भिक्खू आणि तपस्वी म्हणजे भिक्खू हा तपस्वी आहे का याचं उत्तर नाही आहे. तसंच आता इथे भिक्खू आणि ब्राह्मण. मग ब्राह्मण आणि भिक्खू हे अत्यंत महत्वाच्या भागाकडे पोहोचलो आपण. भिक्खू आणि ब्राह्मण, भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहे काय प्रश्न विचारला. ह्या प्रश्नाचे उत्तर देखील नकारार्थीच आहे. नाही, या विषयाची चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. बरोबर लक्ष द्या आता उपासकांना. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू याचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य असते. बरोबर लक्ष द्या. ब्राह्मण हा पुरोहित आहे. त्याचं काम कोणतं आहे? जन्माचे कार्यक्रम, विवाह, लग्नाचे कार्यक्रम, मरण्याचे कार्यक्रम हे संस्कार करणे हे त्याचं मुख्य कार्य होय. कोणाचं? पुरोहिताचं. पुरोहित म्हणजे ब्राह्मण. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले आहे आणि त्याचे विधीपूर्वक प्रचालन करणे आवश्यक आहे. या कल्पनामुळे, त्याचप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले आहे. माणूस जन्माला आला की त्याला पाप चिकटलेला आहे आणि हे पाप चिकटल्यामुळं त्याला विधी करून त्या पापाचं प्रक्षालन केलं पाहिजे, ते पाप संपवलं पाहिजे. कारण ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे त्यांना हे संस्कार करावेच लागते. कोणाला? पुरोहिताला. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. कोणते संस्कार? जन्म, लग्न आणि मृत्यू. उलट पक्षी, आता याच्या उलट, आता बघा हे आता पाहिलं तुम्ही, आता याच्या उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवतच नाही. म्हणजे काय करतो आता भिक्खू? पुरोहिताचा कोणतं काम आहे? जन्म, लग्न आणि मृत्यू याचे संस्कार करणे, याच्या पूजाविधी करणे हे कोणाचं काम आहे? पुरोहिताचं काम आहे, ब्राह्मणाचं काम आहे. परंतु हे काम कशामुळे आहे की पाप, जन्मजात पाप, ईश्वर आणि आत्मा याच्यामुळे त्याला ते करावं लागते. परंतु पाप, ईश्वर आणि आत्मा हे भिक्षू याच्यावर विश्वासच ठेवत नाही. भिक्षूचा याच्यावर विश्वास नाही. ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणजे जन्म, लग्न आणि मृत्यू याचे कार्यक्रम भिक्षूने करतच नाही. भिक्षू हे करूच नाही त्यांनी. कारण भिक्षू पुरोहित नाही, हे गोष्ट पहिले लक्षात घ्या. भिक्षू पुरोहित म्हणजे काय? ब्राह्मण. पुरोहित भिक्षू नाही आहे आणि ह्या संस्काराचे कारणच उरत नाही, म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. होत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू व्हावे लागते.
तो जन्मानेच होतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. ब्राह्मणा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. कोणताही गुन्हा केला त्यानं, कोणतंही पाप केलं त्यानं, तर त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा स्वय आचरणाने भिक्खू होत असतो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. पाहिले आपण ते नियम. प्रवर्जनीय कर्म म्हणजे संघातून हाकलून देणे, म्हणजे हाकलून देता येते. तो आपण मागच्या याच्यात पाहिलेला आहे. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की ज्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. फक्त त्याला त्याचे धर्माचे मंत्र तंत्र म्हणता आले पाहिजे. धर्मविधीची आवश्यकता आहे. भिक्खूची परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. जसं आपण जेवण करतो रोज, त्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये रक्ताची ऊर्जा निर्माण होते, रक्त निर्माण होते. तसंच भिक्खूला रक्तासारखी आवश्यक आहे. म्हणजे त्याची कशाची आवश्यकता आहे? अगदी उलट. त्याच्या नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोंमधील भेद लहान सहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते. ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. बरोबर लक्ष द्या. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्यांना परिवर्तन नाही पाहिजे, त्यांना बदल नको आहे. निसर्ग हा सतत परिवर्तनशील आहे. म्हणून त्यांना परिवर्तनाच्या तो विरुद्ध आहे. कारण परिवर्तन म्हणजे त्याच्या बाबतीत अधिकार आणि संपत्तीचा नाश ठरतो. परिवर्तन झालं तर त्याच्या अधिकाराचा आणि संपत्तीचा नाश होतो. भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक आणि नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सत्शील त्याच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. भिक्षू हा स्वार्थी नसतो. काय म्हणता? स्वार्थी असतात काय? स्वार्थी कोण असतात? ब्राह्मण असतात. कारण त्यांना परिवर्तन नसलं पाहिजे, त्यांना संपत्ती हवी आहे. पण भिक्षूपाशी संपत्ती नसतेच. आपला भिक्षू स्वार्थी नसतो. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. म्हणजे ती जात आहे आणि तो स्वतंत्र व्यक्ती आहे. आपले नियमन तो आपण स्वतः करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधाने बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. उलट पक्षी भिक्षू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक धार्मिक संघटना आहे. म्हणजे भिक्षू आणि ब्राह्मण या दोहोंमध्ये एवढं महद अंतर आहे. जमीन आणि आसमान एवढं अंतर आहे भिक्खू आणि ब्राह्मण. आणि भिक्खू हा ब्राह्मण नाही तर भिक्खू ही स्वतंत्र संघटनेच्या अधीन असतो. हा जरी एक ब्राह्मणी एक विशिष्ट जमात आहे आणि त्या जमातीमध्ये हा स्वतंत्र माणूस असतो. याच्यावर कोणताही निर्बंध नसते. परंतु हा संघाच्या अधीन असतो भिक्खू. आणि संघाच्या अधीन असल्यामुळं त्याला त्या संघटनेला त्याची बांधिलकी असते. त्या संघटनेनुसार जे नियम आहे त्या नियमाने तो वागत असतो. मला असं वाटते भिक्खू आणि ब्राह्मण ह्याही गोष्टी आपल्या इथं लक्षात आल्या असतील. तेव्हा इथंच थांबतो. साधू साधू साधू. धन्यवाद सर. फारच सुंदर. ब्राह्मण आणि भिक्खू यांच्यामधील जे अंतर आहे ते आपण बघून घेतलेलं आहे. फारच सुंदर पद्धतीने बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी इथे उल्लेख केलेला आहे की ही जी कन्सेप्ट आहे, जी गोष्ट आहे ब्राह्मणाबद्दलची आणि भिक्खूंबद्दलची जी तुलना आली आहे ही कुठल्या एका जागी सापडत नाही, तर ते अनेक ठिकाणी आहे, विखुरलेली आहे.
ती संकलित केली आहे बाबासाहेबांनी आणि इथे माहिती आपल्याला दिलेली आहे. याचे पुरावे सुद्धा आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पार्ट 2 जे आहे व्हॉल्यूम 11चं तिथे आपल्याला मिळून जाईल आहे. अभ्यासरत राहा, अभ्यास करावा लागेल. बरीचशी माहिती साहेबांनी आपल्याला आयती दिलेली आहे. आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल जर आणखी जास्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर. पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटू. सर्वांचे मंगल हो, कल्याण. सर्वांना जय भीम. जय भीम सर. धन्यवाद. जय भीम.